रवी राणा एक दिवस भाजपमध्ये येणार असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केलाय। नवनीत राणांनी रवी राणा यांना आदेश देणार आहेत असं देखील बावनकुळे म्हणाले। 2-2.5 लाख मतांनी नवनीत राणा विजयी होतील अशा प्रकारचा विश्वास देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलाय। त्यामुळे अमरावती लोकसभा मतदारसंघात खरं तर नवनीत राणा यांच्या उमेदवारी संदर्भात वाद होता। बऱ्याच नेत्यांचा, पदाधिकाऱ्यांचा, घटक पक्षांचा नवनीत राणा यांच्या उमेदवाराला विरोध होता। मात्र सर्व विरोध झुगारून नवनीत राणा यांना उमेदवारी भाजपकडून जाहीर केल्याच्या नंतर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे। 2 ते 2.5 लाख मतांनी नवनीत राणा या मतदारसंघातून विजय होऊन खासदार होतील अशा प्रकारचा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला। आणि एवढंच नाही तर रवी राणा सुद्धा भाजपमध्ये येणार असं ते म्हणतायत। त्यामुळे रवी राणांचा जो पक्ष आहे युवा स्वाभिमान, या पक्षाचं काय होणार असा सवाल आहे। पक्षामध्ये आहे, पण शेवटी आमची त्यांना विनंती राहील की त्यांनी सुद्धा कधीतरी हा विचार करावा की भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी यावं, पण शेवटी निर्णय त्यांना करायचा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।